हॅलो नमस्कार, मी तुमचा अविनाश. वेलकम टू पाटणकर टीव्ही. आणि आज आपण आलोय पाषाण टेकडीवर. आणि आपल्या सोबत आहेत रोहित राजगडकर. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि नेहमी जे वाघ असतात ते तर आत्ताशी आपण टेकडी चढायला चालू केली. हा जो समोर दिसतोय तो मुंबई बँगलोर हायवे आता दिसत असेल. हा मुंबई बँगलोर हायवे. टेकडीवरती काही अंतरावर असं ओपन जिम सारखं फ्री व्यायाम करण्यासाठी आहे. तर वाघ पेटलेत आता. टेकडीवरती आलो एकदम म्हणजे 3 मिनिटातच टेकडी संपते. इकडे एक रस्ता आहे. कुठे गेला कुठे गेला रे? हा जो हा मागून रस्ता येत आहे तिकडे पण वरती असं खूप सारं म्हणजे योगा ओपन प्लेस आहे. योगासाठी खूप भारी आहे. आणि इथे तर खरं सकाळ सकाळीच येतात, लवकर लोक येतात, व्यायामासाठी येतात, फिरायला. खाली ओपन जिम आहे, काही काही योगासाठी येतात. तर इथं सकाळी आले की बेस्ट आहे, सकाळसाठी बेस्ट प्लेस आहे. सरडा केला का रे त्याच्या गावात हा ना. आणि आता जंगल पॅच चालू होतं. आता 2 रस्ते आहेत आणि आपण आता इकडे जायचं काय? इकडे जाऊ. टेकडीच्या वरती आली की पूर्ण असं जळालेलं पॅच आहे सगळं. इथं वनवा पेटलाय, जळलंय सगळं पूर्ण. तर आता आपण अजून थोडंसं वरती जातोय. हे जे समोर दिसतंय ते बानेर आहे पूर्ण. आणि टेकडीच्या या बाजूला पूर्ण पाषाण आहे. आणि ही टेकडी बरोबर मध्यभागी आहे. पण 2 रस्ते आहेत, एक हा आहे एक हाय. तर आपण सरळ मार्गाने जाऊ. वाघ 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 जंगलात वाघ सुटलाय. वाघ इकडे या.
इथं जे पाण्याच्या टाक्या होत्या ते बहुतेक झाडांसाठीच होत्या, कारण इथं खूप सारी झाडं लावलीत टेकडीवरती, त्यामुळेच ते असं काय दलिंद्रागत कॅमेरा हलवायला दिसतोय ना, पण आपल्या बाणी पकडलेला असं काही चलते यो हो रुकेश. आपण टेकडीच्या म्हणजे मध्यभागी नाहीये, पुढं पण आहे, पण इकडं हायवे दिसतोय, पाषाण हायवे, आणि इकडं बाणेर गाव आहे. बाणेर गाव नाही, बाणेर, हा बाणेर गाव, बाणेर. तर आपण जातोय स्ट्रेट सरळ पुढं. फॉरवर्ड. तर अजून पण झाडं लावायची कामं चालू आहेत. खूप सारे लोक आहेत तिथं जे झाड लावायला लागलेत, व्यवस्थित बॉर्डर करतायत, असे कंपाऊंड साईडला करतायत. आणि ही टेकडी पुढे जाऊन बाणेर गावाच्या त्या दिशेने तिथं संपते ही टेकडी. हा हे असं चालू होऊन पुढे तिथे खाली जाते. तर आज रोहित राजगडकर यांचा वाढदिवस आहे, तर कमेंटमध्ये प्लीज विश हिम अँड हॅपी बर्थडे रोहित. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तर इथे ही भिंत आहे, या भिंतीच्या त्या साईडची बाणेर टेकडी आहे, या साईडची पाषाण टेकडी आहे. तर आम्ही मध्ये जो रस्ता होता तो रस्ता आता नाहीये, कारण तो तोडलाय. आम्ही चाललोय मुन्नीला आणायला. नाही, आज आपण पाषाण टेकडीच फिरणार आहे, त्यामुळे आपण त्या साईडला नाही जायचंय. आणि आज आपल्या रोहित सरांचा वाढदिवस आहे, त्यामुळे खूप सारे प्लॅन्स आहेत आज, त्यामुळे ते पण करायचंय. पण त्यांना आज नेचर फिरायचं होतं, त्यामुळं आम्ही पाषाण टेकडी निवडली. आणि तुम्ही पण या इथे सकाळी सकाळी, म्हणजे सकाळी सकाळी बेस्ट आहे इथे मॉर्निंग वॉक साठी, व्यायामसाठी. मॉर्निंग वॉक साठीच येतात तिकडे सगळे. पण आम्ही दुपार वॉक साठी दुपार वॉक, आणि त्याच्यात असे कपडे घालून आले की आम्ही आंघोळ करून निघायला लागलो. हे बघा, हे असतं की काय काय राव, काय बाई काय असतं काय. तर आपण आता ही बाजू निवडणार आहे आणि त्या बाजूला जाणार आहे. तर आपण आता पूर्ण चक्कर मारणार आहे. चला. आणि बाणेर आणि पाषाणच्या बरोबर मध्येच आहे टेकडी. तर खूप सिटीत असून पण इथं खूप शांतता आहे, पीसफुल आहे. पण तिथं काम चालू आहे टेकडीवरती, खूप सारे अशी झाडं लावायला लागलेत. वरती खूप काम चालू आहे, पाण्याचे टाके आहेत तिथं भरपूर झाडांना पाणी देण्यासाठी. तर सगळ्यांनी म्हणजे बेस्ट संडेसाठी बेस्ट प्लेस आहे. म्हणजे सकाळी लवकर यायचं, 6 वाजता इथे येऊन बसायचं, मस्तपैकी सनराईज बघायचा, थोडासा टाइम स्पेंड करायचा, आणि बेस्ट आहे संडेसाठी हे प्लेस बेस्ट आहे. चला आपण पुढे जाऊया. इथे खाली एक पाण्याची तलावासारखं आहे छोटस, तर तिथंच आपण चाललोय खाली. चला जाऊया.
सोन्याच्या थांबा 2 मिनिट. लांबून जो आपल्याला छोटा दिसलेला तो खूप मोठा आहे आणि असा खूप खोल आहे खाली. हे जे दिसतंय ना दरी, हे जेवढे दिसते तेवढी छोटी नाहीये आणि खूप खूप म्हणजे, आणि मध्यभागी एक असं भिंतीसारखं आहे दगडाची टेम्पल रन आणि खूप मोठी अशी ही आहे तलाव, खूप मोठा आहे. तो खूप सारे बगळे बसले ते, खूप म्हणजे खूपच बगळे बसले तिथं कोपऱ्यावरती आणि इथून खूप खाली आहे असे दरीसारखं एकदम. तलावाला हे पाणी म्हणजे हा मार्ग एक हा, तर ह्या टेकडीवरचं पाणी सरळ या तलावातच येत असेल, म्हणजे पाण्याने मार्ग काढलाय आपला असा. तर हे पाणी पूर्ण इथून डायरेक्ट तलावात. पॅक शर्ट घालून शायनिंग मारून निघालो होतो. फाटली बहु मजबूत. अशी पाय वाट पण केली टेकडीच्या राईट साईडला. पायवाट पण आहे, डोंगर वाट पण आहे, खूप भारी असे. हे इकडं पण आहे. आपण जाताना या साईडने गेलो होतो, आता आपण सरळ चाललोय. तर आज एवढंच ठेवू. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही नक्की इथे एकदा व्हिजिट द्या पाषाण टेकडीवरती. तर हे पुण्यात RTO पासून, पुणे सेंटरपासून किती किलोमीटर आहे, कसं यायचं आहे, हे पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर प्लीज एकदा इथं व्हिजिट करा आणि प्लीज पाटणकर TVला सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि इथे येताना मॉर्निंगलाच या. बेस्ट मॉर्निंग, दिवसाचा बेस्ट स्टार्ट होईल हा. बेस्ट. चलो फिर कमेंट मध्ये लिहा. हां, आणि प्लीज कमेंटमध्ये रोहित सरांना विश करा. आणि थँक्यू सो मच. इथपर्यंतच ठेवूया आपण आणि नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्हिडिओला वेगळ्या ठिकाणी भेटू. बाय.